विदर्भामध्ये गेल्या 12 ते 13 दिवसांपासून पावसाचा खंड पडलाय आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा परिणाम खरीपाच्या पिकावर होण्याची भीती व्यक्त केली जाते. पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असताना पावसाचा खंड पडल्यानं खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भाचे एकूण पर्जन्यमान तूट 13% पोहोचली असून नागपूरमध्ये 21%, अमरावतीमध्ये 26%, चंद्रपूरमध्ये 22% आणि अकोल्यात 20% तूट नोंदणी झाली आहे. तर बुलढाणा आणि गोंदियात सरासरीपेक्षा 10% अधिक पाऊस झालाय. च्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात बरसल्यानंतर आता 12 ते 13 दिवस झालेले आहेत. पावसाने नागपूरसह विदर्भात खंड दिलेला आहे. या खंडामुळे जी तूट आहे पावसाची ती जवळपास 13% पोहोचलेली आहे. पाऊस नाही आला तर मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसानही होऊ शकतं. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, सध्या पिकांची काय स्थिती आहे? पराठी असेल किंवा सोयाबीन असेल? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकाची सध्या परिस्थिती चांगली आहे. पण याच्यानंतर जर 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात पाऊस नाही पडला, तर फार मोठे कास्तकाराचे नुकसान होऊ शकते. सध्या किती वाढ झालेली आहे कापसाची किंवा सोयाबीनची? किती पीक कोणत्या याच्यावर आलेले आहे? हे आता सध्या समजा एखादी फुटाची वाढ आहे आणि सध्याच्या परिस्थितीत आता सोयाबीन बी थोडीशी म्हणजे अशी चांगली आहे. पण याच्यानंतर जर पाऊस नाही पडला, तर कास्तकाराचे फार मोठा नुकसान होऊ शकते. कधीपर्यंत पाऊस पाहिजे किमान? किमान तरी आपल्याला 1-2 दिवसामध्ये पडला तर फार मोठं चांगलं होईल. पाऊस 1-2 दिवसात पडला तर फार चांगलं होईल असं म्हणतात. मात्र हवामान विभागाने जो इशारा दिलाय किंवा अंदाज वर्तवलाय त्यानुसार 15 ऑगस्ट नंतरच चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांची सध्या तरी परिस्थिती बरी आहे. मात्र येत्या काही दिवसात जर पाऊस नाही आला तर मात्र चिंतेचे ढग जे आहेत ते सर्वांवर दाटू शकतात. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.